शिराळ्यामध्ये नागपंचमी निमित्त जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा आहे। मात्र न्यायालयीन आदेशानं ही परंपरा बंद करण्यात आली आहे। त्यामुळे नागांच्या प्रतिमेचं पूजन करून यंदा नागपंचमी पार पडली आहे। मात्र पारंपरिक पद्धतीनं जिवंत नागांची पूजा करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी येथील महिलांनी केली आहे। जगप्रसिद्ध म्हणून शिराळा नागपंचमी प्रसिद्ध आहे। शिराळ्याच्या नागपंचमीचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व घरांमधनं जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा आहे। शेकडो वर्षांपूर्वी चालत आलेली ही परंपरा न्यायालयाच्या निर्णयानंतर खंडित झाली आहे। त्यामुळे शिराळकरांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे। यंदाच्या नागपंचमीवरती न्यायालयाच्या नागपूजा बंदीच्या निर्णयाचं सावट बघायला मिळालंय। शेकडो वर्षांपूर्वी गोरक्षनाथ महाराज शिराळ्यामध्ये भिक्षा मागण्यासाठी आले होते। यावेळी नागपंचमीचा सण होता। चिखलाच्या मातीच्या नागाला पूजण्यासाठी महिला व्यस्त होत्या। त्यामुळे गोरक्षनाथ महाराजांना भिक्षा देण्यास वेळ झाला। महाराजांनी वेळ का झाला असं विचारलं असता चिखलाच्या मातीच्या नागाचं पूजन सुरू होतं असं म्हटल्यावरती गोरक्षनाथ यांनी जिवंत नाग प्रगट केला आणि याची पूजा करण्यास सांगितलं। तेव्हापासून शिराळामध्ये जिवंत नागाची पूजा केली जाते। मात्र न्यायालयानं जिवंत नागपंचमीवरती बंदी आणली आहे आणि गेल्या 4 वर्षांपासून महिला मादीच्या नागांची आणि प्रतिमांची पूजा करून न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करण्यात येते। मात्र पारंपरिक पद्धतीनं जिवंत अशी मागणी येथील महिलांनी केली आहे। आज आम्ही नागपंचमीचा सण नागेच्या प्रतिमेचं पूजन करून आम्ही केले। ते आम्हाला खूप खंत वाटते आहे। आम्ही पूर्ण दिवस उपवास करतो आदल्या दिवशीपासून आणि जिवंत नागाची आम्ही पूजा करतो। पण आज आम्हाला प्रतिमेचं पूजन करावी लागली। नागाला आम्ही भाऊ मानतो आणि भाऊ आहेच तो, पण आम्हाला 3 वर्षापासून काही पूजा करता आली नाही। आम्ही आदल्या दिवशी उपवास करतो आणि दुसऱ्या दिवशी त्याचे पूजन केल्याशिवाय आम्ही उपवास सोडत नाही। आम्हाला आमच्या भावाची पूजा करायला भेटाय पाहिजे। जिवंत नागाची 12व्या शतकात गोरक्षनाथ महाराज जेव्हा शिराळ्याला वास्तव्यास होते तेव्हा ते घरोघर भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत असत। तसंच ते एक दिवशी भिक्षा मागायला आले आणि महाजनांच्या घरासमोर उभे राहिले। त्या माऊली मातीच्या नागाची पूजा करत असल्यामुळे त्यांना भिक्षा घालायला थोडा वेळ झाला। महाराजांनी विचारलं, भिक्षा मागायला माई वेळ का झाला? त्या माईंनी सांगितलं, आज नागपंचमी आहे, आम्ही मातीच्या नागाची पूजा करतो, त्यामुळे थोडासा भिक्षा घालायला तुम्हाला वेळ झाला। तेव्हा गोरक्षनाथ महाराजांनी त्या माऊलींना विचारलं, तुम्ही जिवंत नागाची पूजा कराल का? त्यांनी लगेच होकार दिला आणि त्यांनी आपल्या दैवी शक्तीनं एक नाग जिवंत केला आणि त्या नागाची त्या माऊलींनी पूजा व्यवस्थित केली। त्यामुळे तेव्हापासून साधारण 12व्या शतकापासून जिवंत नागाची पूजेची परंपरा शिराळ्यात आजपर्यंत परवापर्यंत चालू होती। पण काही बंधनं आल्यामुळं त्या जिवंत नागाच्या पूजेला आमच्या शिराळ्यात बंदी आलेली आहे। खरं तर हे बंदी आणण्याचं कारण नाहीये, कारण जिवंत नागाची पूजा देशभरात कुठेही केली जात नाही, शिराळ्यात तेवढी केली जाते आणि फक्त जिवंत नाग सापडला किंवा जखमी नाग सापडला तरी त्याच्यावर उपचार करून पुन्हा ते ज्या त्या जागेला नाग सोडले जातात। त्यामुळे ही अंधश्रद्धा नाहीये। जे काय करतात ते डोळसपणानं व्यवस्थित प्रमाणात नागांना हाताळलं जातं। त्यामुळे आज जी बंदी आली आहे ती उठवावी आणि शिराळ्याची पूर्ववत नागपंचमी सुरू व्हावी अशी शिराळकरांची मनापासून इच्छा आहे। आताच परवा तरुण भारत पेपरमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार 1869 मध्ये काही शिराळ्याच्या नागपंचमीचे पुरावे आढळले। ते घेऊन शिराळकर सगळे कोर्टात पुन्हा जाणार आहेत। पण आम्हाला आमची सगळ्या शिराळकरांची आणि महिलांची विनंती अशी आहे कोर्टाला की त्यांनी नागपंचमी पूर्व गणेश चव्हाण, C24 तास, सांगली।